ಪ್ರಿಯ ವೀಕ್ಷಕರೇ, ಇವತ್ತಿನ ವಿಶೇಷ ಸಂದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದಾರೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಗೊಲ್ಯಾಳಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಸಕ್ರಿಯ ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 25 ವರ್ಷ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರ್ತಿರುವಂತಹ, ಜೊತೆಗೆ ಇವರು ಸಾತೇರಿ ಮೌಲಿ ಗ್ರೂಪ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿಯೂ ಕೂಡ ಒಂದು ಸೇವೆಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಹನುಮಾನ್ ಭಜನಾ ಮಂಡಳಿ ಇದರ ಒಂದು ಸದಸ್ಯರಾಗಿ ಕೂಡ ಗೊಲ್ಯಾಳಿ ಒಂದು ಭಾಗದಲ್ಲಿ ಸೇವೆಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸಿರ್ತಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಶಿವನೇರಿ ಮೈತ್ರಿ ಗ್ರೂಪ್ ಅಂತ ಒಂದು ಯುವಕರ ಗೆಳೆಯರ ಬಳಗನ್ನ ಒಂದು ಓಪನ್ ಮಾಡಿ ಇದರ ಒಂದು ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿಯೂ ಕೂಡ ಒಂದು ಸೇವೆಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಬರ್ತಿದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಶಾತೇರಿ ಸೌಹಾರ್ದ ಕ್ರೆಡಿಟ್ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಸೊಸೈಟಿಯ ಫೌಂಡರ್ ಆಗಿಯೂ ಕೂಡ ಒಂದು ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಮಾಜಿ ಬೂತ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿಯೂ ಕೂಡ ಒಂದು ಗೊಲ್ಯಾಳಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದಂತಹ ಶ್ರೀಯುತ ನಾಮದೇವ್ ದೊಂಡಿಬಾ ಗುರವ್ ಸರ್ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಇವರಿಗೆ ನಮ್ಮ politiciansinIndia.com ವತಿಯಿಂದ ಹಾರ್ದಿಕ ಸ್ವಾಗತ. सर नमस्ते. नमस्ते सर्वांना, आदरणीय सर्वांना नमस्कार. नामदेव सर, सक्रिय राजकारण में लगभग अभी 25 साल हुए, तो सामाजिक सेवा जो काम करते आ रहे हैं, तो इस भाग में बहुत पहचान है. फिर भी आपका एक छोटा सा परिचय अपना दर्शकों के सामने दीजिएगा. मी नामदेव धोंडीबा गुरव, ग्रामपंचायत अध्यक्ष गोल्याळी. माझा जन्म गोल्याळी येथे झालेला आहे आणि त्यावेळेला आमच्या गावची परिस्थिती खूप कठीण होती. त्या कठीण परिस्थितीमध्ये पण माझ्या घरच्यांनी, माझ्या आई वडिलांनी मला शिक्षणासाठी, सर्व घरातले अडाणी लोक होते तरी पण त्या सर्वांनी मला शिक्षणासाठी पाठवलं आणि मी त्यांचा सार्थ ठरवण्यासाठी मी प्रयत्न केला आणि 7वी पर्यंत शिक्षण माझं गोल्याळीमध्ये झालं. 7वीचं शिक्षण तोराळीमध्ये झालं आणि त्याच्यानंतर आमच्या जवळ इथं शाळा नसल्यामुळं मी महाराष्ट्रामध्ये सुरते या गावी 3 वर्ष मी 8वी ते 10वी शिक्षण केलं आणि त्याच्यानंतर 10वी मध्ये मला चांगल्या प्रकारे मार्क्स पण मिळाले. त्याच्यानंतर मी बेळगावला कामाला गेलो, कारण घरची हालाकीची परिस्थिती असल्यामुळे पुढचं शिक्षण काय होऊ शकणार नाही या उद्देशानं मी शाळा थांबवायचा प्रयत्न करून मी हॉटेलमध्ये कामाला लागलो. 1 वर्ष हॉटेलमध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर माझ्या फ्रेंडने सर्वांनी म्हटले की तू शिक्षणमध्ये इतका हुशार आहेस तर काय शाळा थांबवतोस आणि तू काहीतरी आम्ही हेल्प करतो आणि तू शाळेला जा परत. मग माझ्या हॉटेलच्या मालकाने म्हटले तू बेळगावमध्येच शाळेला कॉलेजला जा, मी तुझा सर्व खर्च काढतो. पण माझं शिक्षण महाराष्ट्रामध्ये झाल्यामुळे आणि सर्व तिकडे परिचय असल्यामुळे मी तुळये या गावी महाराष्ट्रामध्ये कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि बेळगाववरून हॉटेलमध्ये कामाला राहून एक टाइम सकाळचं कॉलेजला करायचं, 12 वाजता कॉलेज सुटल्यानंतर दिवसभर पुन्हा हॉटेलमध्ये जाऊन काम करायचं. असं करून मी 12वी शिक्षण घेतलं. 12वी मध्ये पण मला 70% मार्क मिळाले. त्याच्यानंतर BA ला मी एक्सटर्नल ऍडमिशन घेतलं, पण परीक्षा जवळ आल्यानंतर मला टायफॉइड झाला आणि त्यामुळे माझी ती परीक्षा झाली नाही आणि तेव्हा मी शिक्षण थांबवलं आणि मी पुण्याला गेलो. पुण्याला तिथं जाऊन एक कॅन्टीन सुरू केली. सुरुवातीलाच कॅन्टीन माझा माऊस भाऊ आणि मी दोघांनी कॅन्टीन सुरू केली आणि जवळजवळ 7 वर्ष आम्ही पुण्यामध्ये डेक्कनला कॅन्टीन सुरू केली. त्याच्यानंतर लग्न वगैरे झालं आणि वडिलांचे जरासं आमच्या परिस्थितीत त्यांना आजारपणाचं हे झाल्यामुळं मला गावी यावं लागलं आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की इतक्या लांब मला पुण्याला होणार नाही, त्यासाठी मी इकडेच कुठेतरी काहीतरी कामधंदा बघायचं म्हणून मी कन्स्ट्रक्शनच्या कामामध्ये घुसलो आणि 1-2 वर्ष आम्ही हेल्पर काम केल्यानंतर माझा भाऊ आणि मी दोघांनी आम्ही स्वतः कन्स्ट्रक्शन विथ मटेरियल विदाउट मटेरियल असं चालू केलं आणि आज गोव्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी तिथं स्थायिक झालेलो आहे गोव्यामध्ये. पण मला एक आवड होती, म्हणजे समाजकारणामध्ये सामाजिक कार्याची मला खूप आवड होती. अडले नडलेल्यांना मदत करायची. पहिले से भी आपका चालू था सर समाज सेवा माझी चालूच होती सर. लहानपणापासून मी कुठल्या सामाजिक कार्यामध्ये मी पूर्ण वेळ देऊन सहकार्य करायचो. त्याच्यामुळे मला बरेच सहकारी पण मला लाभले होते. बऱ्याच जणांनी मला सहकार्य केले गावातल्यानी आणि मला चांगल्या प्रकारे हे केले. पण राजकारणापासून थोडं बाजूला होतो. बाद में जो पॉलिटिक्स में आना कैसा हुआ सर? जैसा अभी बांधकाम का काम वगैरह गोवा में चल रहा था. हाँ सर. तो इधर पॉलिटिक्स में घुसना कैसे हुआ? पॉलिटिक्स मध्ये असं झालं सर, एक वेळ आम्ही आमचं पॅनल एक निवडून काढलं आणि त्या पॅनल मध्ये थोडंसं राजकारणामध्ये इकडे तिकडे झाल्यानंतर
ते बाजूला गेले हम्म. आम्ही निवडलेले लोक. हम्म. मग त्याच्यामुळे ठरवलं की, आणि त्यांनी आमचं जे ध्येय होतं राजकारण म्हणजे राजकारणाच्या बाजूला राहून मला गावातलं काहीतरी विकास काम करायचं होतं. पण ज्यांना आम्ही निवडलं त्यांनी थोडस आमचं ध्येय होतं ते बाजूला ठेवल्यामुळं नंतर मी विचार केला की आपणच यात उतरावं लागेल तर काहीतरी आपण करू शकू गावासाठी. कारण एकदा पंचायतमध्ये निवडून आल्यानंतर सहकारी जे सगळे आपले असतात ते त्यांचा अधिकार कुठपर्यंत, दरवाजापर्यंत, आतमध्ये ते खुर्चीवर बसून करू शकत नाही. तशी माझी परिस्थिती झाल्यामुळे मी ठरवले की आता राजकारणामध्ये एक वेळ बघू. मग सर्वांचं मी मिटिंग केलं, आमच्या ग्रुपच्या सर्व मुलांना, आणि सर्वांनी, गावातल्या लोकांनी सर्वांनी मला सपोर्ट केले की तू बस. बिनविरोधच होणार होतं माझं निवडणूक, पण राजकीय याच्यामुळे इलेक्शन झालं, पण मी चांगल्या प्रकारे निवडून आलो. ओके. पहली बार जो ग्राम पंचायत सदस्य बने थे उस टाइम पे जो इलेक्शन लड़े थे, कैसा अनुभव रहा? इतना यहाँ तक जैसे थे आप अभी सभी लोगों को बनाते थे। हाँ सर। हाँ, अभी ग्राम पंचायत में उनको बिठाना, अभी मतलब उनको चुनवा के लेके आने का, आप पीछे रहकर बहुत काम करते थे। खूप काम केलं सर। लेकिन खुद ही आपने इलेक्शन में उतरना पड़ा, तभी कैसा लगा आपको? थोडस वेगळं वाटलं सर। कारण दुसऱ्यासाठी आपलं स्वतः एक्झामला बसल्यानंतर जसे हे होतं ते तशी माझी परिस्थिती झाली. पण माझे जी मुलं होती, माझी शिवनेरी ग्रुपची, सगळे आमच्या गावचे जे सगळे होते, खूप माझ्यासाठी कष्ट केले ते. ओके. मी जेव्हा पहिला दुसऱ्यासाठी जेवढं कष्ट करत होतो तेवढं माझ्यासाठी मी स्वतः कष्ट केलं नाही, पण त्या माझ्या सहकार्याने सर्वांनी खूप सहकार्य केलं. मग त्याच्यामुळे मला इतकंसं अवघड झालं नाही. आणि मी जे पॅनल उभं केलं होतं ते माझी 4 पण सीटा निवडून आल्या. और साथ ही चर्चा करते वक्त आप बताते हैं तो पहले आपने कोई आदमी को खड़ा कर दिया, उस टाइम पे जनरली था, तो शायद हो सकता था उस टाइम पे आप ही अगर खड़ा होते तो आप चुनकर आते थे। हाँ सर। इतना त्याग मनोभाव ने कैसे दूसरे को बिठाना और पूरा इलेक्शन का खर्चा उठाना, जीत करवाना, उसका पीछे कहीं ना कहीं अगर गांव का भलाई है सर, और मतलब अच्छा मतलब काम होना चाहिए, जो अगर अच्छे वाले जीत कर आते हैं उनसे अच्छा काम वगैरह करवाना चाहिए। हाँ सर, असंच मला वाटतं सर। काय वाटतं आपण सर, आता मी गोव्याला म्हणजे सगळं माझं आहे गोव्याला, घर वगैरे मी गोव्याला बांधलेलं आहे, तिथे माझं स्थायिकच झालेलो मी गोव्याला. पण असं मला वाटतं की देवाने आपल्याला इतकं हे दिलंय, आपला इतका अनुभव दिलेला आहे, इतकं आपल्याला डोकं चालवायची बुद्धी दिलेली आहे देवानं. आपल्या गावासाठी आपण काहीतरी कराल. मी माझ्या कुटुंबाचं चांगलं करू शकतो, पण गावासाठी काहीतरी करायची एक माझ्या मनात जिद्द आहे सर. त्याच्यासाठी मी धडपडतो. मी असं म्हणत नाही की मी आता अध्यक्ष झालो सर्वच गावाचं करायला, असं नाही, पण इच्छा खूप आहे की काहीतरी आपल्या गावचा बदल झाला पाहिजे, असं माझी इच्छा आहे सर. पहली बार अगर चुन के आने के बाद क्या क्या काम वगैरह करके दिया सर गांव वाले को? निवडून आल्या सर, पहिल्यांदा आम्ही आमची शाळा मोडकळीस आली होती, मराठी शाळा. ती शाळाच आम्ही पुढेपर्यंत जाऊन 4 खोल्या नवीन शाळेच्या झाल्या. आमच्या फ्लड मधनं आल्या ते मंजूर होऊन 4 खोल्या नवीन झाल्या शाळेच्या. त्याच्यानंतर अंगणवाडी होते, अंगणवाडी सर्व मोडकळीला आले होते. त्या अंगणवाडीचे पूर्ण डागडुजी करून आम्ही त्याला पेंटिंग, चित्र वगैरे असं काढून 2 अंगणवाड्या दुसऱ्या वेळेला तयार केल्या. त्याच्यानंतर गावाची रंगमंच होता, ते रंगमंच पत्र्यांचे शेड होतं, मग ते आम्ही काढून आरसीसी तयार केलं. पहिल्याच 6 महिन्यामध्येच तयार केलं ते आरसीसी शेड तयार करून त्याला खाली रंगमंच तयार केला. आणि त्याच्यानंतर वरती कॉलम परत काढून शीट घालून तिथं लायब्ररी चालू केली आम्ही, वाचनालय, सार्वजनिक वाचनालय चालू केलं. आणि त्याच्यानंतर गावामध्ये हायस्कूल नव्हतं, बरेच लांब मुलं जात होती. सर्वांना घरातल्यांना त्रास, सकाळचं उठून त्यांचं डबा करणे, बसमध्ये पाठवणे, कधी बस नाही आली ती रात्रीपर्यंत थांबायची. हा विचार करून आम्ही आमचे विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष माननीय विजय नंद्याळी सर यांना रिक्वेस्ट करून हायस्कूल गोल्यामध्ये चालू करायला. ह्या वर्षी आता हायस्कूल सुरू झालेलं आहे, जवळजवळ 70-80 मुलं हायस्कूल मध्ये येत आहेत. 8वी 9वी 10वी आता चालू झालेले आहे सर. त्याच्यानंतर आम्ही आमच्या गावामध्ये माझी एक जिद होती, मी पहिल्याच माझ्या ह्याच्यात दिलं होतं. जेव्हा इलेक्शनला मी एक हे तयार केलेलं माझं, त्याच्यात माझे जे काय मी करणार आहे ते मी दिलं होतं. त्याच्यामध्ये फर्स्ट माझं होतं छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती गोल्यामध्ये उभं करणार. मग ते सर अश्वारूढ मूर्ती आम्ही पहिल्यांदा काय केलं,
तयार केलं, हा सगळा त्याचा चौतारा तयार केला. चौतारा तयार झाल्यानंतर आमच्या कर्नाटकमध्ये 1-2 मूर्तीची जरा हे झालं की ओके त्याच्यामुळे बंदी होती, मूर्ती बसवायचं नाही. मग तेव्हा मला प्रश्न पडला तर काय करायचं. मग तेव्हा त्यावेळेला आमचे सहकारी लोमाना गुंडू गुरव म्हणून होते, आमची सर्व मुलं आमची बाबू गुरव वगैरे ही मुलं सर्व होती. सर्वांनी मला धीर दिले की तू टेन्शन घेऊ नको, होऊन जाईल, आपण चांगलं काम करायला होणार. मग ते आम्ही मूर्ती तयार घेऊन रात्र एका रात्रीमध्ये, सकाळी लोकांना माहिती नाही मूर्ती बसवणार ते, सकाळी 7ला मूर्ती तयार, रात्री 2ला आणून बसवली आम्ही शिवाजी महाराजांची मूर्ती. अशा प्रकारे रातोरात केलं सर आम्ही. साथ ही सर अभी रोड का काम भी होना है सर, सीसी रोड वगैरह वो कैसे सर अभी? हा सर, गावातले सीसी रोड झालेले आहेत बऱ्यापैकी पहिले. आता तळावडे आमच्या पंचायत मध्ये तळावडे गाव येते, त्या गावामध्ये बिलकुल सीसी रोड झालेला नव्हता. त्या गावामध्ये आता आम्ही 3 रोड तयार केले सर आता, आणि आता प्रपोजल पाठवलेलं आहे. पूर्ण गावचं जवळजवळ 1.5 कोटीचं प्रपोजल पाठवलं आहे, ते आम्ही मंजूर करून आणणार. आणि तळावडे गावामध्ये जे आणि आमच्या पंचायतमध्ये जे जे शिल्लक रोड आहेत ते पूर्ण करणार आहे. जवळजवळ 3 कोटीचा आम्ही प्लॅन दिलेला आहे आता. आमचे आमदार हलगीकर सरांना पण त्याची माहिती दिलेली आहे, आणि त्यांना आता जाऊन भेटणार आहे आम्ही, आणि त्यांना सांगून हे आम्ही इतकं प्रपोजल करून घेऊन गावातले शिल्लक रस्ते सर्व करणार आहे सर. आणि आता आमची पंचायत बिल्डिंग पण मोडकळीस आली होती. जवळजवळ आमचे पहिल्याचे आमच्या गावचे अध्यक्ष ग्रामपंचायतचे माननीय स्वर्गवासी विष्णू गुरव यांनी ती बिल्डिंग बांधलेली होती. आणि ती बिल्डिंग आता जवळजवळ मला वाटतं 25-30 वर्ष झाली असणार त्या बिल्डिंगला. ती पूर्ण आता त्याचं प्लास्टर खाली पडायला. मग तो आम्ही विचार करून मी जेव्हा खानापूरमध्ये मन की बात म्हणून कार्यक्रम ठेवलेले, DC सर वगैरे सर्व आलेले, तेव्हा मी ते लेटर तयार करून मी पंचायत दिलं, तेव्हा ते मंजूर करून त्याने दिले, आणि 20 लाखाचं बिल्डिंग मंजूर करून दिले त्याने. आणि आता आम्ही ते स्लॅब झालेलं आहे बिल्डिंगचं, नवीन जागेवरतीच बिल्डिंग तयार केलेलं आहे सर. ओके. और साथ ही सर अभी प्रमुख व्यवस्था होता है पानी का व्यवस्था कैसे है सर? आमच्या गावामध्ये सर नॅचरली झरा आहे, म्हणजे साठवलेलं पाणी वगैरे नाही, डायरेक्ट झऱ्यालाच पाईपलाईन करून गोल्याळीमध्ये आणलेलं आहे. आणि ते पाणी 24 तास पाणी क्लियर पाणी राहते सर. जियोग्राफिकली पहाड़ी इलाका सर, अभी भौगोलिक से झरना से मिलता है सर. ओके. फिर ते आता पाणी पाईपलाईन करून इथं गावामध्ये आणून टँक बनवलेलं आहे, आणि तिथून ते वॉटरमॅन आमचा सिस्टीम केलेलं आहे, त्या प्रमाणानं गावामध्ये पाणी सोडतात. ते बिन मोटर लावायच्या अगोदर, लाईट कनेक्शन लावायच्या अगोदर सर 2nd फ्लोअर पर्यंत पाणी चावीवरून वरती जात आहे सर. इतकं एक वरदान आमच्या गावाला पाण्याचं आहे सर. 1 पण रुपये आम्हाला पंचायतीला गोल्याळीच्या पाणीसाठी खर्च करायचं लागत नाही सर. ओके. साथ ही सर अभी गवर्नमेंट क्या बोलता है, तो गांव में जितने भी अगर मंदिर हो, अगर सर्वधर्म का जो भी, अगर हिंदू है, क्राइस्त है, मुसलमान है, तो जो मंदिर का सामने है हाई मास्क लाइटें लगवाने का और स्ट्रीट लाइट भी लगाने का, तो वो लाइट लगाने का काम वगैरह कैसे हुआ है? लाईट पण लावलेला आहे सर आम्ही. एक हाय मास्क लावलेला आहे मंदिरच्या मागच्या बाजूला आहे, समोर फोकस जोडलेला आहे, आणि शिवाजी महाराज स्टॅच्यूकडे एक हाय मास्क लावलेला आहे सर. आणि मंदिरचं पण आमच्या गावच्या मंदिराला पण आम्ही सहकार्य केलेलं आहे सर. आणि त्यावेळेला आमच्या गावच्या लोकांनी सर्व मंदिर, सातेरी मंदिर तयार केलेलं आहे. त्या मंदिरला फरशीचं कमतरता होती सर. मग त्यावेळेला आम्ही कवडगी मठ सर MLC होते, त्यांना जाऊन भेटून ते फरशीचं वगैरे काम सर आम्ही त्यांच्याकडून करून घेतलेलं. 4 लाखचं त्यांनी फंड दिले, आणि ती फरशी वगैरे झालेली आहे सर. मंदिरकडे समोर फेवर्स वगैरे बसून बऱ्यापैकी मंदिरचं व्यवस्था झालेली आहे. अजून एक मंदिर शिल्लक आहे सर आमचं. ओके सर. साथ ही किसान लोगों को अच्छे काम वगैरह करके देने का आप खुद ही और शेतकरी भी करते हैं सर? हाँ सर. उन लोगों को जो यहाँ जो योजना आता है, तो अभी रास्ता और गाय का शेड है, बकरी का शेड है, और जो अलग अलग जो योजना आता है, तो कैसे करा के दिया? आता सर पंचायत मध्ये काऊ शेड म्हणजे गोट्यासाठी वगैरे योजना आहेत, त्या लोकांना बऱ्यापैकी लोकांना कशा पोचतील त्याचा आम्ही प्रयत्न करून, कुणाला पाहिजे त्यांचं लिस्ट करून त्यांचं आम्ही प्रपोजलला पाठवून मंजूर करून घेऊन त्यांचं जसं स्टेप बाय स्टेप प्रत्येकाला आम्ही देत आहोत गोट्यांचं. आणि शेतामध्ये आमच्या गावामध्ये बरेच असे कच्चे रस्ते, चिखल व्हायचा, कंबरभर
पाण्यामधून जायचं लागतं असं होतं सर. हम्म. मग ते आम्ही आता एनआरजी मधून कच्चा रोड घालून त्याच्यात दगड वगैरे बसून पाईप आम्ही स्वतः स्वखर्चाने पाईप घातलेला आहे मी सर. ओके पाणी जाण्यासाठी ओके पाईप घालून दगड घालून असं जाण्याची व्यवस्था केली आहे. कुठे शेतामध्ये नाले वगैरे आहेत आणि शेतामध्ये पाणी जायची व्यवस्था ते आम्ही एनआरजी मधून खुदाई करून पाण्याची व्यवस्था पण असे साईडनं सगळे करण्याचा प्रयत्न केलेला आहे सर. आणि आमच्या गावाच्या रवळनाथ मंदिर आहे सर, तिकडं जागा आमची आहे गावची 1-2 एकर जागा आहे. तिथं आम्ही एक तळ तयार केलेला आहे पाण्यासाठी. त्याच्यात अजून पाणी राहिलं पण ह्या वर्षी थोडं भरलेलं आहे. 2 वेळा आम्ही आता काम केलंय ते. आणि त्याच्यामध्ये 2 भाग केलेले आहेत तळ्याचे सर, एक पाणीसाठी आणि एक गणपती विसर्जनसाठी. कारण मागच्या वेळेला सर बेडगिरीला एक गणपती विसर्जनला एका मोठ्या नदीमध्ये पाणी होतं भरपूर, हेच तळ सारखंच होतं मोठं ते. त्याच्यात 2 मुलं सर, लग्नाला आलेले 2 मुलं 24-25 वर्षाचे, दोघं पण बुडाले गणपती विसर्जन करताना. तो विचार करून मी आता आमच्या गावामध्ये तळ तयार केलेलं आहे पाण्याचं, म्हणजे कमीत कमी पाणी भरून असं विसर्जन करण्यासाठी आता तयार केलं आहे. आता त्याचं कच्चं केलेलं आहे ते. आता त्याला कॉन्क्रीटचं वगैरे काय करायचं तर आमदार साहेबांना भेटून मी त्याचा विचार करणार आहे, स्टेप बाय स्टेप असं स्टेप बांधायला त्याला. ओके, ऐसे काम वगैरह हुआ है सर. हाँ सर. साथ ही क्लीनिंग के बारे में भी थोड़ा ध्यान देने का सर. हर जो घर में शौचालय बनाना है और साथ ही कंप्लीटली क्लीनिंग का, जो कचरा उठाने का, जो गाड़ी आने का और गार्बेज के लिए तो बकेट भी दिया जाता है हर घर को, तो उसके बारे में कैसे काम चला? ते पण सर कचऱ्याची गाडी आलेली आहे, बकेट पण सर्वांना वाटलेत सर. आणि दरवर्षी आम्ही काय करतो 1-2 वेळा वर्षातून पूर्ण कचरा गावामधला सर्व काढून ट्रॅक्टर मध्ये भरून बाहेर शिफ्ट करतो सर. मग सध्या आमचं ते कचऱ्याचं शेड अजून बनवलेलं नाही, तर जागेची थोडी आम्हाला कमतरता आहे. मंजूर आहे आमचं, पण जागेची कमतरता असल्यामुळे आमच्यामध्ये सरकारी पड जागा नाही जास्त. मग त्याच्यामुळे जागेची कमतरता असल्यामुळे ते आम्ही अजून शेड बनवलेलं नाही. बाकी आमची सर्व तयारी आहे. मग तेवढं ह्या वर्षी बनवायचं उद्दिष्ट आहे. कचरा शेड बनवलं की ते कचरा उचलायचं आम्ही काम करणार आहे सर पंचायत मध्ये. साथ ही हर घर को शौचालय बना के देने का वो काम कैसे चला? ते मला वाटतं सर 95% झालेलं आहे गोल्याळीमध्ये. ओके. आणि आता कोण डॅमेज असलेलं नवीन आता घर वगैरे बांधलं डॅमेज असलेलं काढून जरी नवीन कोण केलं तरी त्यांना आम्ही टॉयलेटची पंचायत मध्ये करून देत आहोत. आणि बऱ्यापैकी लोक आता बाहेर वगैरे वावरामध्ये कोण जात नाही, सर्व टॉयलेटची व्यवस्था टॉयलेटमध्येच हे करतात सर. शैक्षणिक व्यवस्था में आपका जो गांव में ग्राम पंचायत व्याप्ति में पड़ता है, जो लोअर प्राइमरी स्कूल है, हायर प्राइमरी स्कूल है, उधर क्या क्या सुविधा करके दिया हुआ? क्योंकि उधर बच्चे लोगों को जो खाने का व्यवस्था रहता है, तो पीने का पानी का व्यवस्था और हाईटेक जो शौचालय भी उनको बना के देने का, ऐसा कुछ काम वगैरह होता है. हाँ सर. तो आपने जो उसके बारे में कैसे हुआ काम? प्रायमरी स्कूल मध्ये पण सर टॉयलेट पहिला कच्चं होतं, ते पण आम्ही बनवलं. समोर चिखल होत होता, त्याला फेवर्स वगैरे बसून ती पण व्यवस्था केलेली आहे. आणि आता नवीन शाळा आम्ही बांधलेली आहे, तिकडे पण टॉयलेट बाथरूम लेडीज वेगळं जेंट्स वेगळं एकदम चांगलं बनवलेलं आहे सर. टॉयलेट वेगळं मुतारे वेगळं असं चांगलं बनवलेलं आहे. तर पंचायतच्या बाजूला आहे नवीन शाळा, तिथं नवीन बनवलेलं आहे सर. पुरा पाण्याची सर्व सिस्टीम टँकी वगैरे बसून चावी डायरेक्ट पाणी नळाचं पाणी तिथं व्यवस्था केलेली आहे. साथ ही एक विशेषता जो काम होता है अंत्यक्रिया वो जगह देने का. गांव में जो सर्व धर्म का लोग होता है तो अलग ही एक जो अंत्यक्रिया जगह बना के देने का, गवर्नमेंट भी जो कहता है उधर एक शांति धाम जैसा बनाने का. तो उधर चेहरे डालने का और व्यवस्था है जो पानी का है, लाइट है, सभी करके देने का. तो उसके बारे में कैसे काम हुआ? स्मशान शेड का सर. तोच एक जरा प्रॉब्लेम आहे सर आमच्यामध्ये. आमच्या गावामध्ये आमचं मंजूर पण आहे शेड, स्मशान शेड बांधायचं. ओके. पण आम्ही आता सध्या जे अंत्यविधी करतो तो जागा फॉरेस्ट मध्ये आहे आणि फॉरेस्ट वाले तिथं आम्हाला काय डेव्हलप करायला देत नाहीत. मग त्यासाठी मी तहसीलदार साहेबांना पण निवेदन केलेलं आहे आणि सांगितलंय की आमच्या गावामध्ये पावसाच्या वेळेला खूप त्रास होतो. मोठा पाऊस जर झाला सर आणि कुणाला अंत्यविधी करायची असले तर खूप प्रॉब्लेम होतो. त्याच्यासाठी आम्ही उद्या पण आम्हाला एक ताबडतोड शेड तयार करू शकतो, पण जागेच्या प्रॉब्लेममुळे सध्या ते आमचं काम थांबलेलं आहे. ते काम आम्हाला आता करायचं आहे. ओके. स्मशान शेडचं. आप जो अभी अध्यक्ष होने के बाद कितनी लाख का काम वगैरह हुआ है सर? आपको मतलब अनुदान वगैरह कितना मिला था, कैसे काम हुआ? साथ ही आपका जो ग्राम पंचायत बिल्डिंग है तो ओन प्रॉपर्टी
और क्या है, अगर कुछ दूसरा कुछ प्रॉपर्टी होगी तो कॉम्प्लेक्स वगैरह बना के दिया हुआ, साथ ही आपको टैक्सेशन वगैरह कितना मिलता है। तो जो अगल बगल में फॉरेस्ट एरिया है, तो हाँ सर. फॉरेस्ट एरिया से आपको कुछ मदत वगैरह मिलता है कैसे सर? फॉरेस्ट एरियाची काय मदत नाही सर. हाँ आमची तयारी आहे हे करायला, पण काय त्यांचा रिस्पॉन्स आम्हाला नाही तेवढा अजून. हाँ हाँ जो विलेज फॉरेस्ट कमेटी करके बनता है, हाँ सर. उसमें कहीं ना कुछ मदद मिलता है, तो उससे कुछ आपको मदद वगैरह आतापर्यंत मिलता है? काय मिळालं नाही सर त्यांची मदत आम्हाला. ओके ओके. साथ में जो कितनी जो लाख का काम वगैरह हुआ है सर? आता मला सर 10 महिने झाले मला आता अध्यक्ष होऊन. ओके जवळजवळ 1.5 कोटी क्रॉस काम केलेलं आहे आम्ही सर. ओके ओके ओके. और साथ ही सर अभी जो आपका गुरु मानते हैं सन्मान्य अपना भारत देश का प्रधानमंत्री है नरेंद्र मोदी साहब, तो उनसे आप कितनी इंस्पिरेशन है सर? क्या काम है वगैरह अच्छा लगता है? खूप सर. हाँ आमच्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय श्री मोदीजी यांचा आदर्श आहे मला. आणि त्यांचं जे निस्वार्थपणाने जी सेवा करतात देशाची, म्हणजे कुठल्याही अपेक्षा न ठेवून जी देशाची सेवा करतात, त्यांच्या ह्या भावनेवरतीच मी सर इम्प्रेशन झालोय त्यांच्यावरती. आणि त्यांचा आदर्श ठेवूनच मी डोळ्यासमोर ठेवून मी काम करतो सर. साथ ही उन्होंने जो उज्ज्वला योजना है सबको गैस देने का, हाँ सर, और हर घर में जो स्वच्छता अभियान है, वो काम वगैरह कैसे इंस्पिरेशन हुआ है सर? चांगल्यापैकी झालंय सर ते आमच्यामध्ये. ओके. ते सुद्धा आम्ही सर गावामध्ये पूर्ण लोकांना म्हणजे खानापूरला आमचं नंदगडला उज्ज्वला याचं गॅस कनेक्शनचे ते पण आम्ही इथं स्वतः गावामधून सर्वांचे अर्ज तयार करून इथं घेऊन आम्ही स्वतः जाऊन देऊन त्यांना सिलेंडर आणून घरापर्यंत पोहोच केलं सर. इतकं आम्ही काम केलंय. आणि आमच्या भारत देशाचे पंतप्रधान जे काम करतात त्याची जी वाटचाल आहे त्याच्या अनुषंगानेच आम्ही काम करण्याचं एक उद्दिष्ट मनामध्ये आहे सर. साथ ही भारतीय जनता पार्टी का निष्ठावंत कार्यकर्ता भी है और मांझी बूथ कमेटी का गोलियाली का अध्यक्ष भी रह चुके हैं सर. पक्ष संघटन वगैरह कैसे कर रहे हैं सर? पक्ष संघटना बऱ्यापैकी आम्ही केलेलं आहे सर. आमचं जांबोटी झडपी येते आमचा भाग पुरा. आणि प्रत्येक वेळेला एमएलए ला आमचे अलगीकर सर जेव्हा आता निवडून आले त्यावेळेला बी सर्व आमच्या झडपीपैकी ज्यादा मतदान आमच्या झडपीला झालंय सर. पूर्ण आमचे सर्व मुलं आहेत आमच्या भागाची ते पूर्ण बीजेपी, सर्व मोदी भक्त म्हटलं तर काय वाव होणार नाही सर. असे सर्व आहेत. आता पण आम्ही लोकसभेचे इलेक्शन झालं फुल लीड ना आमच्या गावामध्ये पण जवळजवळ 800 वोटिंग झालं सर. 875 वोटिंग झालं. 730 वोटिंग आम्ही भारतीय जनता पार्टीला करून घेतलेलं आहे सर. नामदेव साहब गोलियाली ग्राम का प्रमुख मुखंड है. छोटी उम्र में बहुत सारे काम वगैरह किया हुआ, सोसाइटी भी खोला है, उधर का फाउंडर भी रह चुका है, भजना मंडली में भी है. मतलब सभी युवकों को एक इंस्पिरेशन है. सर्व कामामध्ये सर सहभागी होतो मी. असं नाही मी असं काही मोठा म्हणत नाही, पण एक समाजात राहून समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं एक नहीं, ऐसे बिजनेस भी है हैंडल करता है गोवा में, इधर ग्राम पंचायत अध्यक्ष भी है. कैसे मतलब ये पूरा टाइम वगैरह कैसे हैंडल कर लेते सर? अभी फैमिली को भी टाइम देने का. हाँ, क्योंकि एक आजकल का जो युवकों को एक आपसे इंस्पिरेशन मिलता है, तो उसके बारे में बताइए सर. हाँ सर, हे मेन म्हटलं तर जे म्हणजे आमच्या गावचे सर्व लोक आहेत ते मला जे सपोर्ट करतात त्याच्यासाठी मैं पूछ रहा हूँ कि श्रद्धा पूर्वक होके ये काम को कैसे कराना है. आप जो भी मतलब शुरुआत से जो बता रहे हैं, ये काम को भी छोटा नहीं समझा आपने. हाँ जो आपका एक 12वीं हुआ, बीए भी मतलब एडमिशन लिया, बाद में जो होटल में काम किया, हर काम जो करते आ रहे से मतलब उधर सक्सेस मिलने के लिए कहीं ना कहीं ऐसा लगता है सर एक श्रद्धा पूर्वक से करना पड़ता है काम सर. श्रद्धापूर्वक करायचं लागतंय सर. नाही, माझं असं आहे सर, एक काम कुठलं असं करायचं म्हटलं तर मला झोप लागत नाही. असं आहे, मी एक काम पूर्ण होईपर्यंत मी दुसरं काय डोक्यात घेत नाही. ते सक्सेस हो न हो, पण प्रयत्न सोडत नाही मी सर. प्रयत्न करत राहतो. सर्व मुलांना पण माझा हाच उद्देश असतो सर. आम्ही राजकारणात सर्वांनी केले, सर्वांनी निवडून दिले, झालो मी अध्यक्ष झालो सर. पण माझ्यासाठी तुम्ही तुमचं काम धंदा सोडून माझ्या बरोबर फिरू नका. तुम्ही जेव्हा खाली राहाल तेव्हा मी बोलवतो आला चालताय. मी माझ्यासाठी असं मुलांना कुणाला बेकार असं फिरवायला देत नाही. सर्व कामाला माझं कन्स्ट्रक्शनचं काम आहे, कुणाला काम नाही, गोव्याला चला माझ्याकडे काम आहे तिथं काम करा, असं मी सर्वांना हेल्प करतो. माझ्याकडून जे होते ते मी सर्वांना मदत करतो सर. ओके. साथ ही सर अभी बहुत सारे काम वगैरह कर रहे हैं जो समाज में,
आने वाला दिन में जो स्थलीय संस्था जो चुनाव है और टीपी का जेडपी का जो चुनाव आ रहा है, तो उसमें आप कहीं ना कहीं मतलब इंटरेस्ट है सर अभी आने वाला दिन में जो पक्ष का है जिल्हा पंचायत लढणे का करके, क्या राय सर आपका? सर मनामध्ये आहेच, एकदा राजकारणामध्ये आलं तर कुठंतरी पुढे जायची एक इच्छा असतेच मनामध्ये, पण आमच्या खानापूर तालुक्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांची आणि जर माझ्या विषयी जर विचार केला तर त्यांच्यासाठी माझी तयारी आहे सर. ओके. जो इतने सारे जो काम वगैरह सेवा वगैरह करते आ रहे, तो आपका सोशल एक्टिविटीज क्या क्या जो किया हुआ सर? और साथ ही अभी जो लड़का लोग आता है एक क्रिकेट आयोजन करता है, आप कई सारे जो युवक मंडल का जो पिछले भी अध्यक्ष थे पहले सातेरी का, जो आज अभी शिवनेरी का जो मैत्री मंडल का भी अध्यक्ष है, तो क्या मतलब सोशल एक्टिविटी जो सामाजिक सेवा वगैरह होता है सर? करतोय मी सर. आता कुठला खेळ जर ठेवलाय मुलांनी काय केले, माझ्याकडून जितकं होते तितकं मी मदत करतो. आमचे शिवनेरी मैत्री ग्रुपचे पण आमची मुलं दरवर्षी संक्रांतीला क्रिकेट ठेवतात. ओके. आणि दसऱ्यामध्ये दौड असते सर. दौडचा पण आम्ही कार्यक्रम 8 दिवस करतो. मी स्वतः जातो सर्व गावांना. 8-9 दिवस आम्ही सर दौडचा कार्यक्रम करतो. त्याच्यानंतर आम्ही शिवजयंती करतो. मुलांच्यासारखं त्यांच्यासारखं पण वागायचं मी प्रयत्न करतो सर. लहान जरी माझ्या वयापेक्षा जरी मुलं असलं तरी मी असं म्हणजे मी अध्यक्ष आहे मोठा असं मी काय वागत नाही, त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रयत्न करतो सर मी. साथ ही गांव में यात्रा वगैरह होता है, उधर भाग लेना कैसे रहता है? क्योंकि चर्चा करते वक्त आप पहले भी बताया, हाँ सर, शिवाजी मूर्ति बिठाते वक्त अब रात भर जाग रहे थे. यात्रा जो होता है वो वहाँ भी कैसे है सर? तिथं पण सर मी माझा पूर्ण वेळ देतो सर. जत्रा गाव म्हणजे असले तिथं भजन कीर्तन, भजनमध्ये पण तबला पेटी गायनची मला आवड असल्यामुळे तिथं पण मी बसून त्यांच्याबरोबर सर्वांना एकत्र करून तिथं पण मी काम करतो. आणि नाटक वगैरे पण करते, नाटकामध्ये पण भाग घेतो सर मी. आणि मी जरी भाग नाही घेतला तरी पण दुसऱ्या मुलांनी नाटक बसवले तर त्यांना पण मी सपोर्ट डायरेक्शन करायचं काम करतो. माझ्या पद्धतीनं मी करतो सर पूर्ण. साथ ही सर आपका ग्राम पंचायत में कितना विलेजेस आता है, कितना गांव आता है? आमच्या गोल्याळी ग्रामपंचायत मध्ये सर 4 गावं येतात. गोल्याळी, तोराळी, बेटगिरी आणि तळावडे 4 गावं येतात सर. आप अध्यक्ष होकर साथ ही उपाध्यक्ष और सर्व सदस्य गण आपको कैसे मतलब सहायता करते हैं हर जो का आपके जो काम के लिए? माझं आता जो स्टाफ आहे पंचायतचा कामगार स्टाफ आणि माझे सगळं बॉडी सर पुरे 9 सदस्य. मी ठरवलं की बोललो त्यांना असं असं करायचं आहे आम्हाला काम, तर ते कुठल्या कामामध्ये असं विरोध घेत नाहीत. तू म्हणतोस तर आम्ही आहे तुझ्या बरोबर, तू कामाला सुरुवात कर, आम्ही आहे म्हणतात. सपोर्ट चांगला करतात सर सर्व मेंबर आमचे, उपाध्यक्ष सर्व सदस्य. आणि सदस्य आमचे जास्त लेडीज आहेत, मग त्यांचे मिस्टर आहेत ते पण सर्वजण सपोर्ट करतात सर. आणि मिळून काम करतो आम्ही सर्व. साथ ही सर यहाँ तक आपने एक सक्सेस आपने ले लिया लाइफ में, और कहीं ना कहीं आपका मन में रहता है, तो इस करियर में आपको जो बड़े लोग हेल्प किया, मदद किया, तो इस वक्त आप उनका नाम भी ले सकते हैं. साथ ही जो यहाँ का जो काश्तकार है, आमदार लोग हैं, तो उनसे आपको कैसे जो आपका जो भी कार्य के लिए काम के लिए सहायता मिला है? आमच्या गावामधनं म्हटलं सर मला सुरुवातीपासून सहकार्य करणारे आमचे माजी अध्यक्ष महादेवांना गुरव, त्याच्यानंतर महादेव शंकर गुरव, लुमान्ना गुंडू गुरव, असे बरेच जण आमच्या गावातले, त्यांनी पण मला सहकार्य केलं, मला मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनातून पुढे पुढे जाता आमच्या तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे आमचे मारुती पाटील, लक्ष्मण झांजरे साहेब, तसेच त्याच्यानंतर आमचे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार अरविंद पाटील साहेब, तसेच आताचे आमचे आमदार विठ्ठल हलगेकर साहेब, त्यांचं आमचे पहिल्यापासून आम्ही जेव्हा सोसायटी गावामध्ये काढले तेव्हापासून विठ्ठल हलगेकर साहेबांचं आमचं रिलेशन होतं. आणि योगायोगानं आता या वेळेला ते आमदार झाले, त्यांचं पण मार्गदर्शन भरपूर लाभलं मला. त्याच्यानंतर आमचे जांबोटीचे राजू डांगे म्हणून आहेत, त्यांनी पण सहकार्य केलं. आणि आमच्या लोकसभेचे आमचे उमेदवार आनंद कुमार हेगडे साहेब, खासदार,
त्यांच्या पण आम्ही घरापर्यंत जाऊन आलो, आमची समस्या घेऊन गेलेलो कुठली तरी एकदा. त्यांनी पण आम्हाला सहकार्य केले सर. आणि आताचे आमचे नवीन आता खासदार झालेले आहेत कागेरी साहेब, यांनी पण आम्हाला खानापूरला आमची मीटिंग घेतली, तेव्हा सांगून गेले पंचायत मध्ये सुद्धा जर कुठलं काम जर आतापर्यंत कुठल्या कोणी असं पंचायत लेवल पर्यंत तालुका पंचायत लेवलला कुठल्या खासदारनं सर केलं नव्हतं. पण आमचे आताचे हेगडे कागेरी साहेब झालेले आहेत, त्यांनी पंचायत मध्ये सुद्धा काय जर प्रॉब्लेम असला तर आम्हाला डायरेक्ट फोन करा, आम्ही तुमचं निवारण करू असं त्यांनी आम्हाला सांगितल्याने अशा आहे त्याने काम करतील. आमचा एक प्रॉब्लेम सर आमच्या आता पंचायतला मुख्य माझा आता उद्दिष्ट 2 माझी काम आहेत. एक टॉवर नाही सर, रेंजचा प्रॉब्लेम आहे, नेटवर्क मिळत नाही. दप्तर घेऊन खानापूरला जायचं, बेळगावला जायचं असं काम करावायचं लागतंय. त्यासाठी टॉवरची मी दिलेलं आहे, आपले जिओला पण दिलेलं आहे, BSNL ला पण दिलेलं आहे, हलगीकर सरांना पण मी लेटर तयार करून दिलेलं आहे त्यांना पण. ते टॉवरचं एक काम आहे आणि सर स्मशान शेडचं 2 माझी आता कामं डोळ्यासमोर माझ्या कारकिर्दीमध्ये व्हायचे असं माझं उद्दिष्ट आहे सर. साथ ही साथ सर आपका जो फैमिली का जो वो बारे में बताइए सर, और साथ ही आप इतना घूम फिर कर जो काम कर रहे हैं, मैडम भी आपको इतना साथ देता है, तो हाँ सर, हे सर्व काम करते वेळी बच्चों के बारे में बताइए सर. मुख्य सहकार्य म्हणजे फॅमिलीचं लागतंय सर. आणि मी जे काम करतो ते कुठल्याच कामात माझ्या अडथळा करत नाही फॅमिली. आज कुठलं काम आहे आणि तू जाऊ नको असं कुठलंच काय करत नाही. माझा मेन भाऊ सर विठ्ठल गुरव म्हणून माझा लहान भाऊ आहे, तो आता सध्या कन्स्ट्रक्शनचं काम सर्व सांभाळत आहे आणि त्याचा मला मेन सपोर्ट सर. कुठल्या कामाला मला काय इकडं काय खर्चाला तरी लागले सर तर तो मला पाठवून देते, काय लागेल तर कर, पाठवू नकोस, त्याचा मेन सपोर्ट आहे. त्याचबरोबर माझी आई, वडील माझे वारले सर, वडील पण चांगले होते, वडील वारले. बहीण एक होती माझी, गेल्या वर्षी बहीण वारले. आई माझी आहे, बायको आणि भावाची बायको पण, सर्व फॅमिली मला सपोर्ट करतात. मुलगा माझा यावर्षी 9वीला आहे, लहान आहे. त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट सर मला, त्याच्यामुळे मी त्यांचं मेन मला सपोर्ट असल्यामुळे मी पुढे जाऊन करू शकतो सर. आपका जो और भी एक अध्यक्ष होते ये तो टाइम जो है उसके अंदर ऐसे एक काम पूरा होना है ग्राम पंचायत गोलियाड़ी में, ऐसा क्या काम है सर, एक इम्पोर्टेंट काम है? इम्पॉर्टंट सर हेच काम आहे माझं टॉवरचं. कुठला BSNL हो, जिओ हो, एक टॉवर गावामध्ये आणि स्मशान शेडचं सर. आणि रस्ता जरा खराब झालेला आहे आमचा आता बराच, 1 किलोमीटर झालेला आहे. तोराळी रोड एक आणि बेळगाव रोड, 2 रोड 1 किलोमीटर झाले आहेत. पण ते पुढचा रोड पण माझ्या कारकिर्दीत व्हावा आणि लोकांची समस्या जाण्या येण्याची, दळणवळणाची कमी व्हावी, हा माझा एक उद्देश आहे सर. फाइनली आपको जो गोलियाड़ी ग्राम पंचायत मतदार बंधुओं ने आपको आशीर्वाद दिया, क्या बोलना चाहेंगे सर, अंतिम संदेश उनको? क्योंकि हर काम के लिए उनका सपोर्ट चाहिए सर. हाँ सर, जो भी गांव में आप एक डेवलपमेंट करते हैं उन लोगों ने भी वो एक मेंटेन करके लेके जाने का, हाँ सर, हर काम के लिए साथ देने का, तो उसके बारे में आप क्या कहेंगे? सर्वांचे मी धन्यवाद मानतो सर. सर्व माझ्या मतदार क्षेत्रातील सर्व नागरिकांना, सर्वांना मी धन्यवाद मानतो. त्यांनी खूप मला सहकार्य केलं आणि ते मला माहिती नाही की मी त्यांनी जे ठरवून मला पाठवलं होतं पंचायतमध्ये, त्यांची सर्व मी स्वप्न पूर्ण केली की नाही मला माहित नाही. करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. पण एवढं मी म्हणू शकेन की त्यांच्यामुळे मी आज या अध्यक्षाच्या खुर्चीपर्यंत येऊन पोहोचलो. त्यांचे मी उपकार आजन्म मी त्यांचा सर ऋणी आहे. सर्व माझ्या मतदार क्षेत्रातील सर्व 4ही गावातील सर्व लोकांचे मी आजन्म त्यांचा ऋणी आहे, कर्जदार आहे मी सर त्यांचा. आणि एक मुलं आमची, एक त्यांचं एक स्वप्न होतं की जिमचं, एक जिम आणि टॉवर आणि स्मशान शेड, 3 कामं माझी सर एवढी करायचं मी प्रयत्न करतो. इतकं व्हायला पाहिजे माझ्या पिरियडला अशी माझी इच्छा आहे. बहुत बहुत धन्यवाद सर, यहाँ तक आपका जो भी आपका लाइफ का पूरा शेयर किया, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद सर. धन्यवाद सर. बरोबर, तुम्ही इतक्या लांबून, इतका रस्ता पण आमचा कच्चा असून पण माझ्यासाठी सर 2 वेळा तुम्ही येऊन वापस गेला. मी शेतामध्ये कामात असल्यामुळे, व्यस्त असल्यामुळे, त्याबद्दल मी क्षमा मागतो तुमची. आणि तुम्ही इथपर्यंत येऊन आमच्यासारख्या इतक्या लहान गावातल्या माणसाला भेटायला आला, खरोखर तुमचे पण सर धन्यवाद आहे. बहुत बहुत धन्यवाद ಸರ್. ಇಷ್ಟು ತಾವು ನೋಡಲು ವೀಕ್ಷಕರೇ, ಗೊಲ್ಲಾಳಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತಹ ಶ್ರೀಯುತ ನಾಮದೇವ್ ಗುರವ್ ಸರ್ ಇವರ ಮಾತುಗಳನ್ನ, ಇವರ ಇನ್ನಷ್ಟು ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಲಾಗಿನ್ ಆಗಿ www.politiciansinindia.com. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ.
नमस्कार, मी नामदेव धुंडीबा गुरव, ग्रामपंचायत अध्यक्ष गोल्याळी. तर आमच्या ह्या अंगणवाडीमध्ये मोडकळीस आली होती पहिला, पण मुलांना अट्रॅक्शन होण्यासाठी आम्ही ही सर्व पंचायतीची डागडुजी करून सर्व शीट वगैरे घालून हे चित्र वगैरे काढलेले आहेत आणि मुलं बऱ्यापैकी आता अंगणवाडीमध्ये येत आहेत. नमस्कार, मी नामदेव धुंडीबा गुरव, ग्रामपंचायत अध्यक्ष गोल्याळी. तर आमच्या गोल्याळी ग्रामपंचायतची जी जुनी बिल्डिंग होती ती पूर्ण मोडकळीस आलेली आहे आणि त्यासाठी विचार करून आम्ही ग्रामपंचायततर्फे आता ही आमची नवीन बिल्डिंग सुरू केलेली आहे. तिचं स्लॅब झालेलं आहे. थोड्याच दिवसात सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत ह्या बिल्डिंगचं आम्ही उद्घाटन करणार आहोत.